स्वाध्याय क्रमांक 8.2 याच्यातले 9 प्रश्नांपासून पुढे आपले घ्यायचे बाकी होते। ते तुम्हाला सांगितलं होतं की भाग 2 मध्ये आपण घेणार आहोत। तर हा त्याच्यातला 9 पासून तर एकूण 14 प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। 10 नंबरचा 1, 3, 5 हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या व सर्वात लहान 5 अंकी संख्या यांची बेरीज किती। ह्या ठिकाणी पहा, ह्या अंकांचाच वापर करायचा आहे। या अंकांचा वापर करून आपल्याला सर्वात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची आणि ह्या अंकांचाच वापर करून आपल्याला सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे। मग अशा वेळेस मोठी संख्या तयार करताना याच्यातला मोठा अंक कोणता आहे? 5। मग हा 5 घेतला। ऑलरेडी त्या ठिकाणी 3 अंक आहेत। किती अंक आणखी आपल्याला हवेत? 2। मग 2 डिजिट आणखी हवेत, म्हणजे 2 अंक आणखी हवेत, म्हणून 5 हा मोठा असल्यामुळे मोठी संख्या तयार करायची तर 5 आपण आणखी 2 वेळेस घेणार। नंतर त्याहून लहान संख्या आहे 3, नंतर 1। या ठिकाणी आता लहान संख्या सांगितली ती पण 5 डिजिट नंबर म्हणजे 5 अंकी। त्यासाठी आपण या ठिकाणी छोटा अंक आहे 1 घेतला। त्याच पद्धतीने 1 हा आणखी 2 वेळेस घ्यावा लागेल। 1, 2, नंतर त्याहून लहान संख्या आहे 3, नंतर 5। यांची आपल्याला बेरीज करायची। बघितल्या क्षणी तुम्हाला कळेल सर उत्तर आलेलं आहे। बघा 5 + 1 6, 3 + 3 6, 5 + 1 6, 6, 5 + 1 6। या ठिकाणी सर्व 6 आहे। इथं 5, इथं नाही, इथं नाही, म्हणून मिळालं पर्याय क्रमांक 1। आता पुढील प्रश्नाकडे वळूया आपण। पुढचा प्रश्न आहे 11व्या नंबरचा। काय सांगले पहा, 8 अंकी सर्वात लहान संख्या व 9 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती। 8 अंकी सर्वात लहान, मग आता तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे तुम्हाला 3 अंकी 5 अंकी 6 अंकी ज्या संख्या आहेत त्या तुम्हाला मोठी संख्या आणि लहान संख्या तुम्हाला लिहिता यायला हवी। जर हे शाब्दिक उदाहरण तुम्हाला अंकात लिहिता नाही आलं तर तुमचं उत्तर चुकणार आहे। मग 8 अंकी सांगितलंय म्हणून मी लिखाण केला 1, नंतर 0 द्यायचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8। ही झाली 8 अंकी। किती अंकी? 8 अंकी सर्वात लहान संख्या व 9 अंकी सर्वात लहान संख्या। आता ती पण आपल्याला 9, फक्त काय होणार आहे, एक संख्या पुढे वाढणार आहे। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 यांची बेरीज 0, 0, 0, 0, 0, 0, 0, 1 + 0 1 आणि हा 1 जसास तसा। आता ह्या संख्येचं तुम्हाला वाचन करता यायला पाहिजे। हे सुरुवात इथून पण असेल काही विद्यार्थ्यांची। बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी। मग हे काय आहे? 11 कोटी। मग 11 कोटी या ठिकाणी दिलेले का? 1 कोटी 10 लाख, 11 लाख नाही, 11 कोटी यस। पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर योग्य उत्तर आहे 11 कोटी। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची निरीक्षण क्षमता वाढवायची। मी ज्या पद्धतीने सोडवत असताना तुम्ही ज्यावेळेस मोबाईल मध्ये व्हिडिओ पाहतात, इकडे पाहणार तिकडे पाहणार, हे कोण करतंय का, तिकडे घरात काही चालू आहे का, याचा तुमचा गोंधळ होतो। अशा वेळेस बघा मी काय केलेलं आहे, अशा पद्धतीचा तुम्ही निरीक्षणाने काही गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत, काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या जात नाहीत, ते आपण निरीक्षणातून शिकत असतो। ह्या पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचे आहेत। पुढचा प्रश्न पाहूया आपण 12 नंबरचा। नरेंद्रने घाऊक बाजारातून काही माल खरेदी केला। त्यासाठी त्याने 200 रुपयाचा 41 नोटा, 500 रुपयाचा 112 नोटा
व 100 रुपयाच्या 125 नोटा दिल्या तर त्याने त्या मालासाठी एकूण किती रक्कम दिली. मग असे जे प्रश्न असतात हे आपले वेळ घेणारे असतात. आपला वेळ घेणारे प्रश्न आहेत. उत्तर तुम्हाला येतं, उत्तर सोपं आहे. आता निरीक्षणाने तुम्ही या ठिकाणी पाहायचं की मी कसं सोडवतोय. सगळ्यात महत्वाचं ते हा प्रश्न व्यवस्थित बारकाने समजून घ्या. 2000 रुपयाच्या किती नोटा आहेत? 41 म्हणजे 41. 2000 रुपये मल्टिप्लाय 41 असं करणार, त्यावेळेस तुम्हाला किंमत मिळेल. मी कशा पद्धतीने सोडवतोय ही एक ट्रिक आहे, दुसरी एक ट्रिक आहे. आणखी बघा या ठिकाणी बघा मी काय केलं 1 2 3 किती झिरो आहेत 3 1 2 3 वरून मल्टिप्लाय खाली करतोय 2 1 जा 2 2 4 जा 8. आता ह्या पद्धतीने सोडवू आपण. हे उत्तर आपलं बरोबर आहे का? 1 चा टेबल 0 पर्यंत 0 1 0 0 1 0 0 1 चा टेबल 2 पर्यंत 2. हा अंक झाला, ही संख्या झाली म्हणून एक तर 0 घेतात किंवा मल्टिप्लिकेशनचं क्रॉसचं चिन्ह घेतात. मग या ठिकाणी आपण एक 0 घेऊ. 4 चा टेबल 0 पर्यंत 0 4 0 0 4 0 0 4 2 जा 8. यांची जर बेरीज केली आपण 0 0 0 2 8 हेच उत्तर आपल्याला त्या ठिकाणी अगोदर मिळालेलं आहे. एवढा प्रश्न सोडवायला किती वेळ लागतोय? तो वेळ आपल्याला ह्या पद्धतीने वाचवायचा आहे. कारण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येतात, येत नाही असं नाही, तुम्हाला येतात, तुम्ही हुशार आहेत. फक्त तुमचा त्या ठिकाणी परीक्षेत वेळ घेतला जातो. या विद्यार्थ्यांचा वेळ कसा आपण घेऊ हे प्रश्नपत्रिका तयार करणारे पाहत असतात. आता हा झाला पहिल्याचं उत्तर. पुढे काय दिलेलं आहे? 500 रुपयाचा 112 नोटा. 500 रुपयाचा 112 नोटा. मग या ठिकाणी मी काय करणार आहे 2 0 आहे म्हणून डायरेक्टली मी 2 0 लिहितो. वरून खाली मल्टिप्लिकेशन 5 2 जा 10 10 चा 0 1 कॅरी 5 1 जा 5 कॅरीचा 1 6 5 1 जा 5. नंतर काय सांगितलंय 100 रुपयाचा 225 नोटा. 100 रुपयाचा 225 नोटा. 1 2 2 0 आहे म्हणून मी 2 0 लिहिले. नंतर 1 चा टेबल जर ह्या संख्येपर्यंत गेला तर 30 संख्या येणार आहे म्हणून शेवटून 5 2 2 मी राईट करून लेफ्ट कडे लिहितोय. लक्षात ठेवा हा 5 2 2 प्लस 0 0 0 0 0 0 0 0 0 5 5 2 plus 6 8 8 plus 2 10 10 चा 0 1 कॅरी 8 plus 1 9 9 plus 5 14 14 plus 2 16. 1,60,500. मग या ठिकाणी आपल्याला पर्यायामध्ये दिलेला आहे 1,60,500. पर्याय क्रमांक किती मिळाला आपल्याला 2. पर्याय क्रमांक 2 1,60,500. पुढचा प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न क्रमांक 13. काय सांगले या ठिकाणी बघा 43 दशक अधिक 545 शतक अधिक 6,340 हजार. मग ह्या ठिकाणी बघा सगळ्यात महत्वाचं इथं काय आहे दशक. दशकवर किती झिरो येतात 1 म्हणून 1 झिरो लिहायचा आणि ही संख्या जशीच्या तशी पुढे लिहायची 3 4. बघा लिहिताना मी कसं लिहितोय राईट साइड टू लेफ्ट साइड ह्याच पद्धतीने मला लिहायचं आहे. शतक शतकवर किती झिरो येतात 2 1 2. आता ही संख्या लिहिली मी 5 4 5. नंतर इथं काय आहे 1000. हजारावर किती झिरो येतात 3 1 2 3. नंतर ही संख्या राईट टू लेफ्ट लिहायची
0 4 3 4 3 6 यांची आपल्याला काय करायची बेरीज 0 0 0 0 3 0 0 3 4 plus 5 9 4 plus 0 4 5 plus 4 9 3 आणि 6 जशास तसे या ठिकाणी पहा काय संख्या तयार होते 63,94,930 मग या ठिकाणी ही संख्या इथं नाही इथं नाही इथं नाही पर्याय क्रमांक 4 बघा उत्तर मिळालं तुम्हाला शेवटी 30 होते या ठिकाणी कुठंच 30 दिलेले नाही इथं होते काय गोष्टी तुम्ही निरीक्षणातून हळूहळू शिकणार आता आपला पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे 14 नंबरचा काय सांगलंय 38,500 अधिक 325 अधिक पावशे बरोबर किती या चिन्हाचा अर्थ आहे बरोबर किती हा प्रश्न आपल्याला 2018 साली विचारण्यात आलेला आहे 38,000 आता मला ते लिहिता येतं तुम्ही काय करणार आहे त्याची प्रॅक्टिस करायची की 38,500 कसे लिहिणार बघा हे झाले 38 आणि 38.5 म्हणजे काय 500 हे आहेत 1000 हजाराचा अर्धा भाग 50% म्हणजे तो किती होतो 500 म्हणून या ठिकाणी येणार 500 38,500 हे झाले 38,500 38,500 नंतर 325 325 पाव भाग वरती कशावर 300 वर 325 आणि पावशे शे म्हणजे काय शेकडा 100 ला पाव भाग कमी 100 ला पाव भाग कमी म्हणजे किती झाले 75 यांची आपल्याला काय करायची बेरीज 5 5 10 10 चा 0 1 कॅरी 7 plus 2 9 9 plus 1 10 चा 0 1 कॅरी 3 plus 5 8 8 plus 1 9 आणि ही संख्या जशास तशी 38,900 पर्याय क्रमांक 1 आपल्याला दिलेला आहे 38,900 याच पद्धतीने तुम्ही सोडवा यश नक्की तुमचा हाती आहे चला मित्रांनो धन्यवाद